नमस्कार. माय PCMC चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. होय, मी रिंगणात या मालिकेमध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये जोडीने उमेदवार आलेले आहेत. हो, पती पत्नी असलेलं हे जोडपं एकाच वेळेला एकाच प्रभागातून मात्र वेगवेगळ्या जागांवर निवडणुका लढत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन भाऊ चिखले, नमस्कार. नमस्ते. आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अश्विनीताई चिखले, नमस्कार. नमस्कार. प्रभाग क्रमांक 13 जो निगडी गावठाण यमुनानगर सेक्टर 22 हा भाग त्याच्यामध्ये येतो, त्या प्रभागामधून प्रतिनिधित्व करत आलेले आहेत आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा ते संधी मागतायत. 2012 ते 17 या काळात अश्विनीताई त्या प्रभागातून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2017 ते 22 या कालावधीमध्ये सचिन चिखले यांनी त्या प्रभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आता दोघंही या निमित्ताने पुन्हा निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सचिन भाऊ, सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा की तिसऱ्यांदा तुम्ही मतदारांना सामोरे जात आहे, तर यापूर्वी 2 वेळेला जी आश्वासनं तुम्ही दिली होती ती पूर्ण केली की नाही याचं उत्तर तर तुम्हाला मतदारांना द्यावं लागत असेल, तर कसा प्रतिसाद आहे? प्रचंड उत्साहाचं वातावरण प्रभागामध्ये आहे. खूप गेले आता मला वाटतं की गेले 15 ते 15 दिवसापासून मी आणि माझ्या पत्नी आम्ही दोघंही घरोघरी जाऊन आमचं पत्रक वाटतोय. काही लोक खूप प्रेमाने आदराने आगत्य करतात. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस कामं आली त्यावेळेस त्यांनी फोन केला, त्या वेळेस आम्ही उभं राहिलो आणि ती कामं करून घेतली. प्रामुख्याने एक नक्की सांगायला आवडेल की भक्तिशक्ती उड्डाणपुलाचं जे काम आहे ते 2012 साली मी माझ्या परिचयपत्रकावर आणि त्याचप्रमाणे अहवालावर छापलं होतं की भक्तिशक्ती उड्डाणपूल अशा पद्धतीने बांधणार आहे. आणि त्यावेळेस माझ्या पत्नी 2012 ते 17ला नगरसेविका म्हणून काम केलं. त्याच वेळेस तो ठराव आपण मंजूर करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर 2023-24ला ते काम पूर्ण केलं आणि आज लोकांसमोर उभं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ज्यावेळेस पिंपरी ते निगडी DPR झाला, पुण्यापासून पिंपरीपर्यंत DPR झाला, पण निगडी ते पिंपरी होऊ शकला नाही मेट्रोचा. त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलनं केली. काही लोकांना वाटत होतं की मेट्रो निगडीपर्यंत येणार नाही, परंतु सातत्याने पाठपुरावा केला आणि आज निगडीपर्यंत मेट्रोचं काम चालू आहे. त्याचा फायदा माझ्या निगडी परिसरात तर होणारच आहे, पण आजूबाजूची जी गावं आहेत, आकुर्डी असेल, चिंचवड असेल, चिखली असेल, निगडी प्राधिकरण असेल, या भागातील सर्व अनेक नागरिक घेणार आहे. याचा मला खूप आनंद वाटतो. आपुलकीने आज विचारपूस केली जाते प्रत्येक घरामध्ये जाताना. मी आता गेले 15 दिवसापासून फिरतोय. 8,500-9 हजार घरामध्ये आम्ही परिचयपत्रक वाटलेले आहेत. एक आनंद आणि उत्साहाचं वातावरण आणि समाधानकारक वातावरण आहे. आम्ही आज खूप समाधानी आहोत की जे नागरिकांनी आम्हाला संधी दिली त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही पात्र ठरलो. म्हणजे या तिसऱ्यांदा तुम्ही हॅट्रिक करणार आहात? 100% सर्व नागरिकांच्या आशीर्वादाने, माझ्या प्रभागातील सर्व मातामाऊलीच्या आशीर्वादाने 100% पुन्हा एकदा हॅट्रिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, पक्षाच्या वतीने एक राजसाहेबांचं शिलेदार माझ्या प्रभागातील सर्व जनता प्रभागामध्ये भांडण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी मला पाठवतील. या प्रभागामध्ये अश्विनीताई, तुमच्या पॅनलचे मनसेचे 3 उमेदवार आहेत. तुम्ही दोघं आणि माजी नगरसेवक शशिकिरण गवळी. तर चौथा उमेदवार तुम्हाला मिळाला नाही का मुद्दामून दिला नाही? नाही, असं काही मुद्दामून दिलं नाही असं नाही आहे. आमच्या क्रायटेरियामध्ये तसा उमेदवार कोणी आम्हाला नाही वाटला, म्हणून आम्ही ती जागा सोडली. सचिन भाऊ, तुम्ही शहराध्यक्ष आहात. मनसेने स्वबळावर लढायची तयारी ठेवली होती. असं असतानाही शहरामध्ये मनसेचे आता तुमच्यासह 11 उमेदवार फक्त रिंगणामध्ये आहेत. तर का अशी अवस्था ओढवली? अवस्था नाही म्हणता येणार. आपण जर पाहिलं तर सुमारे 50 ते 55 जणांनी मुलाखती दिल्या होत्या, परंतु संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना
अशा युतीद्वारे पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही लढतो आहे. काही जागा मी माझ्या कार्यकर्त्यांना देऊ शकलो नाही आणि काही जागांवर मी उमेदवारी दिलेली आहे. 1-2 जागा जर सोडल्या तर त्या जागेवर मैत्रीपूर्ण आम्ही लढतो. उदाहरणार्थ माझ्या स्वतःच्याच प्रभागामध्ये शिवसेनेचे सुद्धा उमेदवार आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुद्धा उमेदवार आहेत. माझ्यासमोर तर ओपनचं पण सीट आहे, महिलेचं पण सीट आहे, ओबीसीचं पण सीट आहे. तर कार्यकर्ता हा टिकला पाहिजे. ज्याची मनापासून इच्छा आहे इलेक्शन लढवण्याची, त्याला दाबून न ठेवता तो जनतेसमोर आला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही माझ्या प्रभागामध्ये आणि इतर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढतोय. या मतविभागणीचा फटका बसेल असं नाही वाटत? बिलकुल मला तर काय वाटत नाही, कारण की पुन्हा एकदा सांगतो, 2017 ते 22 आणि 22 ते 25-26 पर्यंत जे लोकांच्या संपर्कात राहून जी कामं केली, तर मला नाही वाटत की त्या मतांचं विभाजन होईल. नक्कीच लोक आदरपूर्वक मतदान करतील आणि आम्हाला निवडून देतील. ताई, तुमच्या विरुद्ध यावेळेला सुलभाताई उबाळे आहेत. एक तगडं आव्हान नाही वाटत? नाही, आव्हान आहे नक्कीच. पण शेवटी लोकशाही आहे. प्रत्येकाला उभं राहायची संधी आपल्याला दिलेली आहे संविधानाने. तर त्याचाच आम्ही उपयोग करत आहोत. नाही, पण कशी लढत होईल असं वाटतंय? आहे आता BJPचे पण उमेदवार आहेत. कुलकर्णीताई आहेत, मी आहे आणि सुलभाताई आहेत. तसं मग तिरंगी लढत म्हणता येईल आपल्याला. तिरंगी लढतीत तुमचं सीट लागून जाईल अशी आशा आहे. नक्की इच्छा तर खूप आहे. आता ते मतदारांवरती आहे की काय करायचं. सचिन भाऊ, एकूण प्रभागामध्ये करायची कुठली कामं राहून गेलीत? तर 10 वर्ष तुम्ही प्रतिनिधित्व केलं, त्यानंतर प्रशासकीय राजवटही होती. तर प्रभागामधले कुठले प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत आणि ते सुटायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? 3 ते 4 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये माझी निगडीची जी स्मशानभूमी आहे, आपण पाहिलं निगडी प्राधिकरण, बिजलीनगर, सिद्धिविनायक नगरी, चिखली, त्याचप्रमाणे संभाजीनगर, तळवडे, हा जो आजूबाजूचा परिसर आहे, निगडी स्मशानभूमीवर कमीत कमी 5 ते 6 लाख लोकांचा बोजा आहे. रोज कमीत कमी 10 ते 12 अंत्यविधी त्या ठिकाणी होतात. आज इतर स्मशानभूमी पाहिलं तर खूप छान वाटतं, परंतु आत्ता निगडी स्मशानभूमीचं रिनोव्हेशन होणं खूप गरजेचं आहे. त्या कामासाठी भरपूर आम्ही फॉलोअप घेतला, पाठपुरावा केला, परंतु मध्ये 2-3 कोविड पण येऊन गेला. कामं थोडी जरा इकडे तिकडे झाली, ते राहिलेलं काम आहे. तर ते काम पूर्ण करण्याचा माणूस खूप मनामध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की माझा जो भाग आहे तो स्लम परिसरामध्ये अर्धा पडतो. सेक्टर 22चा जो परिसर आहे त्या भागामध्ये एक चांगली सुसज्ज अशी भाजी मंडई उभारण्याचा मानस आहे. आत्ता सध्या जे व्यापारी वर्ग आहे, ज्यांचा हातावर पोट आहे, ते रस्त्यावर हातगाडी लावून त्या ठिकाणी व्यापार करतात आणि ट्रॅफिकला सुद्धा त्रास होतो. नागरिकांच्या अनेक तक्रारी येतात, परंतु त्या व्यापाऱ्यांचं सुद्धा पोटपाणी आहे ते सुद्धा आम्हाला पाहावं लागतं. तर तारेवरची कसरत आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली सुसज्ज अशी भाजी मंडई उभारण्याचा मानस आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की सेक्टर 22मध्ये पाण्याची खूप कमतरता आहे आणि ती कमतरता भरून काढण्यासाठी पुन्हा कैलासवासी मधुकर पवळे शाळा आहे, शाळेच्या मागे एक मोठी पाण्याची टाकी उभी करण्याचा मानस त्या ठिकाणी आहे. त्याच परिसरामध्ये जर पाहिलं आपण की कष्टकरी लोक राहतात सगळे. आज लग्नाचं जर का एखादा हॉल पाहिजे असेल तर लाख 2-2 लाख रुपये भरावे लागतात, परंतु हातावरचं पोट असल्यामुळे ते भरू शकत नाही. तर एक सुसज्ज लग्नाचा हॉल जसं मोहननगरमध्ये झाला तसा या भागामध्ये सुद्धा उभारण्याचा मानस आहे आणि ती जागासुद्धा माझ्यापाशी आहे. रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज याविषयी आम्ही भरपूर कामं केली आणि अजूनही त्याच्यामध्ये सुधारणा होणं खूप गरजेचं आहे. या दृष्टिकोनातनं पुढचं पाऊल राहील. यमुनानगरमध्ये सुद्धा एक पाण्याची सेपरेट यमुनानगरवासियांना पाण्याची टाकी बांधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. त्रिवेणीनगर चौकामध्ये उड्डाणपूल बांधणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की आता आपण पाहिलं की आता त्रिवेणीनगर चौकातली सगळी आता अनधिकृत जी घरं होती ती शिफ्ट केली आणि नाशिक मुंबई हायवे आपण आता मोकळा केलेला आहे. त्याच्यामुळं खूप स्पीडनी वाहनं येतात. निघोजे आपले तळवडे IT पार्क आहे, MIDC आहे, बजाज ऑटो कंपनी आहे. संध्याकाळी आता खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढते, तर त्या भागामध्ये सुद्धा भक्तिशक्ती उड्डाणपूलसारखा एखादा उड्डाणपूल त्या ठिकाणी व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील राहू. क्रीडांगणाचं सुशोभीकरण, त्याचप्रमाणे गार्डनचं सुशोभीकरण ह्याच्या आधी तर केली होती, परंतु आता 4 वर्षाचा प्रशासनाचा कालावधी गेला,
तर त्याच्यामध्ये काही निधी मिळाले, काही निधी म्हणजे थोडंसं किंतु परंतु झालं. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आता आपली श्रीमंत महानगरपालिका खूप मोठ्या प्रमाणात मागं पडलेली आहे. ती भरून काढण्यासाठी महानगरपालिकेला पण कसा हातभार लागेल त्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचे प्रयत्न राहतील की जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या सोयीसुविधांचा फायदा होईल, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न राहिले. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी शहरवासियांना सांगू इच्छितो की आपल्याला ट्रॅफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेडसावते. जर का आपण पाहिलं खाजगी ट्रॅव्हल्स ह्या कुठेही थांबवल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात जे आपले पिंपरी चिंचवड वासी आहे की ज्यांना प्रवास करायचा असतो ते रस्त्यावर थांबतात. तर असं न होता एक चांगलं म्हणजे आपण जर का बिहारला किंवा ह्याच्यामध्ये बडोद्याला वगैरे गेलो, आपण बाहेरच्या देशामध्ये बाहेरच्या राज्यात गेलो, तर त्या ठिकाणी एक 5-5, 6-6 एकरमध्ये मोठं सेपरेट बस टर्मिनल उभं असतं. त्यासारखंच टर्मिनल उभं जर केलं तर रस्त्यावर बस न थांबता एकाच साईडला थांबतील, जेणेकरून वाहनतळ थांबतील, जेणेकरून ते कनेक्टिव्हिटी राहील हायवे टू हायवेला जाण्यासाठी. आणि पिक अँड ड्रॉपच हा तसा पिकअप अँड ठेवायचा. ड्रॉप आणि शहरामधील ट्रॅफिक ज्या बसमुळे होतात त्या कमी होतील. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहे. मी असेल, माझे उपशहराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा दानवले ते असतील, आमची मनसेची टीम आहे. आम्ही सर्वजण आयुक्तांशी त्याच्याविषयी पाठपुरावा करतो. आता ती फाईल रावेत गायरांसाठी आम्ही प्रयत्नशील आहे. आपल्याला माहिती आहे की भक्तिशक्तीला लागूनच पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्र लागून समोर जो 15 एकरचा जो उर्वरित भूखंड आहे, तर तो आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांकडे मागतोय. ती फाईल तिथपर्यंत आहे, तर त्याच्यासाठी पण पुढे येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही प्रयत्नशील राहू. असंख्य अजून कामं आहेत. खूप मोठी शक्ती आहे, इच्छाशक्ती आहे काम करण्याची. आणि नागरिक जनतेने आणि माझ्या सर्व मतदारांनी जर का पुन्हा एकदा संधी दिली तर ही सर्व कामं भांडून करून घेता येईल, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणखीन एक उत्सुकतेचा प्रश्न आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने खूप लोकांनी पक्षांतरं केली. की कोणी भाजपचे माजी नगरसेवक होते ते राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीचे भाजपमध्ये आले, शिवसेनेचे ह्याच्यात गेले. असं खूप आता कोण कुठल्या पक्षात आहे हे विचारायची वेळ येते. तुम्हाला आली होती का कुठून ऑफर? खरं तर दरवर्षी हे प्रमाणे यावर्षीसुद्धा ऑफर होतीच. इतर पक्षाच्या लोकांनी सुद्धा मला विचारलं की चांगलं आम्हीसुद्धा दाखवलं की बाबा एक चांगलं मोठं पद देऊ आणि तुम्ही आमच्या पक्षामध्ये प्रवेश करा. तुम्ही नाही आले तर बायकोला पाठवा, तुम्ही तिथंच राहा. आमच्या दोघांना पण विविध पक्षांच्या ऑफर होत्या, परंतु आमचा जो प्रवास झाला सन्माननीय राजसाहेबांबरोबर झाला, त्यांच्या विचारांबरोबर झाला आणि त्यांचं जे महाराष्ट्राप्रती प्रेम आहे, मराठी माणसांप्रती जे प्रेम आहे, ते एक आपुलकीचं नातं तयार झालेलं आहे. पक्ष सोडण्याची गरज का लागली नाही? ज्या लोकांना आपल्या मतदारांवर विश्वास नसतो, थोडक्यात त्यांचं काम डगमळीत असतं, ज्या लोकांना स्वतःचा कॉन्फिडन्स नसतो की मी आता निवडून येऊ शकत नाही, ते लाटेवर पोहण्याचं काम करतात. परंतु माझा मतदार हा खूप सुज्ञ आहे, हुशार आहे आणि मी प्रत्येकाच्या कामासाठी धावून जाणारा व्यक्ती आहे आणि तोच माझा आत्मविश्वास आहे. मतदारांच्या आत्मविश्वासावर मी अजून पक्षामध्ये टिकून आहे. आणि विशेष म्हणजे मला आत्तापर्यंत माझ्या मतदारांनी कधीच सांगितलं नाही की तुम्ही पक्षांतर करा आणि आम्ही तुम्हाला निवडून देऊ, असं कधी सांगितलं नाही. हा पक्ष मराठी माणसांसाठी लढतोय, मराठीसाठी लढतोय, मराठी अस्मितेसाठी लढतोय, मराठी संस्कृतीसाठी लढतोय. त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्यामुळं पक्ष न सोडता पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठीचा आम्ही प्रवास हा चालू ठेवणार. भविष्यामध्ये मनसेचा पहिला आमदार घेण्याचा मान मी या शहरातनं पटकवली, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि ह्याला एक परत आणखीन एक जोडीन मी की 2012 साली म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की माझं एक ऑफिसचं रुटीन आणि घराचं रुटीन एवढंच, मला काही बॅकग्राऊंड नव्हतं राजकीय. तर साहेबांनी तेव्हा एवढं मोठं म्हणजे एक सन्मानच म्हणता येईल की पक्षाचं तिकीट दिलं काही बॅकग्राऊंड नसताना आणि आमच्यावरती विश्वास ठेवला आणि ज्याच्यामुळे आपल्याला ओळख मिळाली आहे. आता चार चौघात गेल्यावर चिखले म्हणजे मनसे असं एक समीकरण आपल्याला बघायला भेटतं. तर का आपण लोकांच्या विश्वासाला तडा द्यायचा आणि साहेबांच्या विश्वासाला तडा द्यायचा, ही एक मनात भावना आहे की ज्यांनी आपल्याला ओळख दिली त्यांना आपण सोडून जाऊ नये.
साहेबांचं आणि तुमचं खूप वैयक्तिक नातं पण आहे की जे पक्ष आणि याच्या व्यवहाराच्या पलीकडचं आहे. तुमचं लग्न आणि साहेब यांची एक काहीतरी आठवण एक चांगली आहे, ती सांगितली तर आवडेल आमच्या प्रेक्षक. लग्नाच्या आदल्या दिवशी साहेब माझ्या घरी आले होते. वहिनी होत्या, आपले बाळा नांदगावकर होते. सर्व त्यांची मुंबईची टीम त्यांच्यासोबत होती आणि ते आमच्यासाठी तेव्हा इतकी मोठी गोष्ट होती. म्हणजे अजूनही साहेब भेटलं तरी मोठीच गोष्ट आहे. पण तेव्हा अगदीच सगळ्या गोष्टी नवीन होत्या माझ्यासाठी तरी. तर ते खूप म्हणजे मनाला भावलं की एवढा मोठा माणूस आपल्याला घरी भेटायला येतो लग्नासाठी. तर ते एक अटॅचमेंट होऊन गेली. आता तुम्ही पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करता आहे. तुम्ही आत्ता आत्मविश्वासही व्यक्त केलात की पुढचा आमदार मनसेचा असेल म्हणून. तर ते करण्यासाठी जी पाठबळ लागणार की जे नगरसेवक किंवा हे जे सत्तेच्या माध्यमातून पुढे जे ताकद निर्माण होते राजकीय, तर किती नगरसेवक या निवडणुकीत होतील? कारण मुळातच तुम्ही 11 जागा लढवताय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की समाजसेवा करण्यासाठी नगरसेवक पद असणं हे गरजेचंच आहे असं काही नाही आहे. त्याच्यासाठी पक्ष संघटना वाढवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आज जर पाहिलं तुम्ही 2012 ते 17च्या दरम्यान आणि 17 ते 22च्या दरम्यान मी बऱ्यापैकी पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पायामुळं खालपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. माझ्यापाशी पुढचा अजून खूप मोठा कालावधी आहे. मी आदरणीय राजसाहेबांना मी सांगून पुन्हा एकदा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये चांगली बांधणी घेईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या पिंपरी चिंचवड शहराला काय लागतंय याची मला पूर्णपणे आता जाण आहे. गेले 10 ते 15 वर्ष मी महानगरपालिकेमध्ये उठतोय बसतोय, सगळा अभ्यास करतोय. त्याचप्रमाणे खूप चांगली तज्ज्ञ मंडळी त्यांच्यावर उठतो. या शहरामध्ये काय कमतरता आहे किंवा काय लागणार आहे, हे शहर म्हणजे माझं कुटुंब आहे, त्या दृष्टिकोनातून मला काय करावं लागेल याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न राहील आणि पक्ष संघटना माझ्या मागं उभी राहील एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही. मनसेची किती सीट लागतील असा विश्वास आहे? यावेळेस जास्त सीट्स लागतील. आपले 11 सीट्स आम्ही लढवतोय. एक चांगला आकडा आपल्या समोर येईल असं मी तुम्हाला सांगतो. ओके, तुम्ही आकडा सांगायचं टाळताय, ठीक आहे. आता एक तुम्ही पती पत्नी म्हणून निवडणूक लढवताय. एक कुतूहल आहे लोकांना की घरामध्ये नवरा निवडणूक लढवत असतो तेव्हा बायको घर सांभाळती, बायको निवडणूक लढवत असेल तर नवरा घराकडे लक्ष देतो. आता घराकडे कोण लक्ष देते तुमच्या? आमच्या घरी असं ज्येष्ठ असं कोणी नाही आहे तसं पाहायला गेलं तर. पण सध्या तरी मी मुलं माझ्या मैत्रिणीकडे ठेवून सगळं प्रचाराचं गाडं ओढतीये. शाळेत थोडा त्यांचा वेळ जातो. चालली ॲडजस्टमेंट करत आहोत आम्ही दोघंही. मुलांचा कसा प्रतिसाद आहे? मुलांचा छान प्रसिद्ध आहे त्यांना आणि उलट छान वाटते की जरा चेंज त्यांना सुद्धा झालेला आहे. छान. आपण या ठिकाणी आलात आणि या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आम्हाला वेळ दिलात आणि मन मोकळेपणाने गप्पा मांडल्या, आपले काही अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि तुम्हाला दोघांनाही निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.